सर्वांना शिवशरणात. आपण आज कपिलधार येथे सुरू होत असलेल्या पायी दिंडीच्या पर्वाची सुरुवात, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. दिंडीचं महत्व, ज्या दिंडीमध्ये गेल्यानंतर माणसाचं मन निर्मळ होतं आणि त्या निर्मळ मनामध्ये जेव्हा भक्तीचं अंकुर फुलतं, त्याच अंकुराला वर्षभर खतपाणी घालून माणूस खऱ्या अर्थाने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संसारिक सुख शोधत असतो आणि त्या सुखाची प्राप्ती होण्यासाठीची दिंडी असते. मनमथ माऊली यांच्या दिंडीची सुरुवात 1967 मध्ये वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुरू केली आणि ही परंपरा आजही सुरू आहे. अव्याहतपणे पुढे ती सुरू राहणार निशंक. का? त्याचं कारण म्हणजे कुठलीही सुरुवात ही जेव्हा चांगल्या अर्थाने होते, प्रांजळ मनाने होते, चांगल्या उद्देशाने होते, त्यावेळेस त्या सुरुवातीला जरी विरोध झाला असेल, मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा लागला असेल. नेहमी आप्पा सांगायचे की सुरुवातीला फक्त 7 माणसंच दिंडीमध्ये पायी येत होते. पाऊल वाट होती, रस्ते बरोबर नव्हते, ऊन, वादळ, वारा, संघर्ष, अनेक बाकीच्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरेचा विरोध, हे सगळं पत्करून यांनी ती सुरुवात केली. आज अक्षरशः त्याचा प्रचार प्रसार जर आपण पाहिला तर नुसतं महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाजूला असलेला तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या सीमावर्ती भागातून सुद्धा हजारोच्या संख्येने आज या पायी दिंडीमध्ये हे सगळे शिवभक्त येत असतात. हातामध्ये भगवी पताका असते. माऊली माऊली गुरुराज माऊली हा गजर त्या दिंडीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. एवढेच नाही तर या दिंडीच्या माध्यमातून जेव्हा लोक चालायला लागतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही भाव आहे तो भाव खरंच कुठे पैशात मिळवता येत नाही. जेव्हा आम्ही पण या दिंडीमध्ये चाललो, या दिंडीचा एक अनुभव घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी BLW न्यूज नेटवर्कच्या प्रेक्षकांना, सर्व सद्भक्तांना निश्चितच पायी दिंडीचा आस्वाद आम्हीही देणार आहोत. त्या दिंडीमध्ये आम्ही जात असताना वेगवेगळ्या महाराजांची प्रवचनं, वेगवेगळ्या महाराजांचे मनोगत आणि खास करून दिंडीमध्ये मागील 50 वर्षापासून, 40 वर्षापासून, 25 वर्षापासून जी माणसं सातत्याने चालत आहेत त्यांचे जे अनुभव असतात ते अनुभव अत्यंत आनंददायी असतात, मनाला प्रेरणा देणारे असतात आणि पुढे दिंडीचं महत्व वाढलेलं आहे हे आपण पाहतोय. विशेष म्हणजे या दिंडीमध्ये सर्व जाती पंथाचे लोक येतात. अगदी जात पात धर्म पंथ सगळे विसरून वंदे मातरम भारत माता की जय या घोषणेने जेव्हा दिंडी निनादते तेव्हा त्या दिंडीमधलं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं भक्तिमय झाल्याचं आपल्याला दिसतं. यामध्ये शेतकरी असतो, मजूर असतो, डॉक्टर असतो, प्राध्यापक असतो, शिक्षक असतो, व्यावसायिक असेल, राजकारणी असेल, महिला असतील, बालगोपाळ असतील, तरुण मंडळी असेल, वृद्ध मंडळी असेल, हे सर्वजण एकमुखाने मनमथ माऊलीचं नामस्मरण करत ते कपिलधारकडे वाटचाल करत असतात. आजच्या दिनी वेगवेगळ्या मठातनं, वेगवेगळ्या गावातनं दिंडीला सुरुवात होते. त्यासोबत एक निश्चित शिवाचार्य असतो आणि हे सर्व शिवाचार्य पुढे हळूहळू हळूहळू हळू चापोलीकडे मार्गस्थ झाल्यानंतर तिथून अनेक शिवाचार्यांचा मेळा या दिंडीमध्ये एक संघपणे पुढे चालत जातो. वेगवेगळ्या ठिकाणी रिंगण असतात. तो तर अद्वितीय असा सोहळा, मानवी आयुष्यामध्ये आनंददायी सोहळा म्हणजे तो रिंगण सोहळा. त्या सोहळ्याचं पर्वच फार आल्हाददायक असतं, माणसाचं मन सुखावतं. शेवटी आपण खरंच आपण जे कायक करतो, जो व्यवसाय करतो, जे कष्ट करतो, हे करत असताना थोडासा आध्यात्मिक विरंगुळा, थोडीशी एक शिवमय भक्ती माणसाच्या हृदयामध्ये निर्माण व्हावी यासाठी माणसाने दिंडीमध्ये 4 पावले तरी चलावेत असं जे काही म्हटलं जातं ते खरंच उगीच नाही.
यामध्ये महात्मा बसवेश्वर, बसवादी शरण, मन्मथ माऊली, मन्मथादी संत यांच्या परंपरा प्रवचनाच्या माध्यमातून सांगितल्या जातात. शिवाचार्यांच्या त्यांच्या माध्यमातून आतापर्यंतचा दिंडीचा इतिहास सांगितला जातो. निश्चित देहरूपी जरी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज दिंडीमध्ये जरी नसले तरी त्यांनी लावलेले हे रोपट आहे आणि या रोपट्याला भक्तिमय हे जे काही खतपाणी आपण देत असतो त्यातून येणाऱ्या काळात सुद्धा हा भक्तीचा ठेवा असा स्थिरंतर वाढत गेला पाहिजे. दिंडीतली शिस्त पाहण्यासारखी असते. दिंडीतला हो जो भक्तिभाव पाहण्यासारखा असतो, घेण्यासारखा असतो. विविध ठिकाणी प्रवचने असतात, कीर्तने असतात, अमृतवाणी उपदेश असतो, वेगवेगळे कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, हे सुद्धा आपली सेवा दिंडीमध्ये देत असतात. सर्व ते भाग्यवंत असतात, भाग्यवान असतात की आपल्या जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणी करून सोडावे सकळी जन, असा जो काही भक्तिभाव असतो तो दिंडीच्या माध्यमातून सातत्याने चालत असतो. यावर्षी सुद्धा तसाच पुढे चालत राहणार आहे आणि सर्वांना एकच ओढ असते, ती म्हणजे मन्मथ माऊलीच्या त्या दर्शनाची. आणि तो दर्शनाचा सोहळा आता इथून पुढे 6, 8, 9, 10 दिवस सातत्याने चालतो आहे. तो सोहळा आम्ही निश्चित BLW न्यूज नेटवर्कवर जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण सर्वजण या माऊली माऊली गुरुराज माऊली या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊया.